फक्त 15 मिनिटांमध्ये उन्हाची अजिबात गरज नाही आणि जराही साबुदाणा न भिजवता हे खुसखुशीत पापड आज करूयात। तर त्यासाठी 1 कप साबुदाणा मध्यम आचेवरती हलकासा गरम करून आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक असा वाटून घेऊयात। सुरुवातीला गॅस चालू न करता ज्या कपाने साबुदाणा घेतला त्या कपाने 8 कप पाणी आता त्यामध्ये वाटून घेतलेला साबुदाणा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता गॅस चालू करून मध्यम आचेवरती छान दाटसर असं होईपर्यंत पीठ शिजवून घेणार आहोत। हलकसं पीठ शिजल्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकून अशा ठिकाणी रट होईपर्यंत मी पीठ छान शिजवून घेतलेलं आहे। आता पीठ शिजल्यानंतर प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण पापड घालून घेऊयात। हे पापड सावलीमध्ये देखील छान कडकडीत असे सुकले जातात, उन्हाची अजिबात गरज पडत नाही। तुम्ही सावली किंवा उन्हामध्ये दोन्ही ठिकाणी पापड करू शकता। तर अशा प्रकारे खुसखुशीत साबुदाणा पापड तयार।